आज आपण मोरावळा कसा करायचा हे बघणार आहोत. याकरता असे मस्त फ्रेश आवळे आपण आणलेले आहेत. साधारण इथे मी 1 किलो आवळा घेतलेला आहे आणि हे स्वच्छ धुवून पुसून आपण घेतलेले आहेत आणि डाग नसलेले आवळे आपण इथे घेतलेले आहे. थोडेफार डाग चालतात, पण या पद्धतीने जर डाग असतील तर हे आवळे आपल्याला घ्यायचे नाहीयेत. त्याने मोरावळा आपला खराब होण्याची शक्यता असते. आता आपण ह्या आवळे जे आहेत याला असं फोकच्या साहाय्याने सगळीकडे मस्त छान व्यवस्थित छिद्र पाडून घेणार आहोत. जेवढे जास्तीत जास्त आपल्याला छिद्र याला पाडता येतील तेवढे पाडायचे आहेत. पूर्ण आवळ्यावर आपल्याला हे या पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण पुढे जे पाकात याला हे करणार शिजवणार आहोत त्याचा पाक छान आतमध्ये पर्यंत जातो आणि आवळा आपला छान भरपूर व्यवस्थित मुरतो आपल्या पाकामध्ये आणि चवही छान येते. याकरता आपल्याला जितके जास्त होतील तितके याला होल्स करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपण हे करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता छान मध्येपर्यंत आपल्याला याला चे छिद्र पाडून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने मी सगळ्या आवळ्यांना होल्स करून घेते. तुम्ही इथे बघू शकता कसे करतो आहोत आणि तुम्हाला मी इथे हे दाखवते. दिसत आहे की नाही कॅमेऱ्यात माहित नाही, पण या पद्धतीने आपण भरपूर असे छिद्र इथे पाडून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला उकडायला ठेवणार आहोत. त्याकरता एका बाजूला मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्यावर स्टँड ठेवून जाळी वगैरे असेल तर ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये नसेल अशी जाळी तर डिश घेतली तरी देखील चालते. त्यावर हे सगळे आवळे आपले ठेवून घेणार आहोत आणि आपण याला साधारण 10 ते 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपण याला साधारण 10 ते 15 मिनिटासाठी छान वाफवून घेणार आहोत. एक 10-15 मिनिटानंतर तुम्हाला मी ते दाखवते काढून आपले आवळे कसे झाले आहेत बघूया. की तुम्ही बघाल रंगही याचा थोडा बदललेला आहे आणि हे बघा हे असे म्हणजे उमलायला लागलेले असतात असं समजतं. आणि ह्या वेळेला आपण गॅस बंद करायचा आणि हे गार करून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता साधारण कोमट झालेला आहेत आवळे. आपल्याला हाताला चटका बसणार नाही असं इथपर्यंत हे इतके छान असे उमललेले आहेत. तर तुम्ही ह्या स्थितीला तुम्हाला हवं असेल तर आवळ्यांची पुडी करून घेऊ शकतात, पण मी इथे पूर्ण आवळे वापरणार आहे. आता एका कढईमध्ये आपण साखर घेऊया. आपल्याला साखरेच्या पाकात त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आपले आवळे जेवढे आहेत तेवढी आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. आपण साखर कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे आवळे सगळे असे छान एक एक करून ठेवून घेऊयात आणि याला व्यवस्थित हलक्या हाताने हलवायचं आहे, जेणेकरून आपल्या पाकळ्या मोकळ्या होणार नाहीत. कारण आपल्याला पूर्ण बंद आवळा हवा आहे. जर तुम्हाला पाकळ्या हव्या असतील तर तुम्ही याचे मोकळे पाकळ्या करून घेतल्या तरी चालेल. तर ह्याला छान हळूहळू अगदी आपल्याला हलवायचं आहे आणि ही पूर्ण प्रोसेस आपण मंद आचेवर करणार आहोत, नाहीतर साखर पटपट विरघळते आणि त्याचा असा कडक पाक तयार होतो. आपल्याला तसं करायचं नाहीये. इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साधारण 1-2 चमचे पाणी वापरलं तरी देखील चालेल, नाही वापरलं तरी चालतं. थोडंसं हळूहळू आपल्याला ही प्रोसेस करावी लागते. थोडं 1-2 चमचे पाणी वापरलं त्याचा पाक छान होतो, पटकन होतो. तर खूप पाणी वापरायचं नाहीये, नाहीतर मग पाक बनायला त्रास होतो. तर याच पद्धतीने मी अगदी हलक्या हाताने याला पूर्ण एकत्र करून मंद आचेवर आपण साखर विरघळोपर्यंत हलवत राहणार आहोत, जेणेकरून साखर खालीही लागणार नाही आणि कडक गोळेही तयार होणार नाहीत. जर याला हलवलं नाही तर साखरेचे गोळे होण्याची शक्यता असते, म्हणून याला हलक्या हाताने आपल्याला हलवत राहायचं आहे. या पद्धतीने जर आपण आवळा बनवला मोरावळा तर छान वर्षभर टिकतो. आपण यामध्ये पाणी कुठे जास्त वापरलेलं नाही. जेव्हा आपण आवळे शिजवून घेतले तेव्हा देखील पाणी खाली ठेवलेलं होतं. पाण्यात आवळे शिजवलेले नाही, वाफवलेले नाही, पण वर चाळणीवर ठेवून हे वाफवले होते. त्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश कुठेही नाही आणि छान ते गार झाले. पूर्ण वाळल्यावर आपण साखरेमध्ये टाकलेले आहेत.
तर की तुम्ही बघू शकता साखर विरघळत आलेली आहे छान. इथे पाक आपला असा हा तयार होतो आहे. त्याचा रंग देखील तुम्ही बघू शकता. आवळ्याचाही रंग बदललेला आहे आणि पाकाचाही रंग बदललेला आहे. आपण मंद आचेवर अगदी हे करत होतो. इथे आपला पाक तयार होत आलेला आहे. तर आपण इकडे गॅस बंद करूया आणि याला पूर्ण थंड करून घेणार आहोत. साधारण पूर्ण नाही, आपल्याला पूर्ण थंड करण्याआधी यामध्ये सुंठ पावडर टाकायची आहे. साधारण कोमट होत आला की आपण यामध्ये सुंठ पावडर टाकणार आहोत. तर आता गॅस बंद केलेला आहे. पाक जास्त घट्ट न होऊ देता उतरवून घ्यायचा आहे, नाहीतर पूर्ण झाल्यानंतर याचा पाक जो आहे आपला हा खूप घट्ट होतो. आता हे साधारण कोमट झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. पाक जो आहे आपला हा असा मधासारखा झालेला आहे. अगदी मस्त याला रंग देखील आलेला आहे आणि इथे तुम्हाला दाखवते मी. मस्त असं छान पाक झालेला आहे आपला. अजिबात घट्ट झालेला नाही. आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत सुंठ पावडर. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर देखील यामध्ये टाकू शकतात. आणि याला छान आपण हलवून घेणार आहोत आता. पावडर छान सगळी एकत्र करून घ्यायची आपल्याला आणि थोडं गार होऊ द्यायचं आहे याला. बरणीमध्ये भरताना आपला जो मोरावळा आहे हा पूर्ण थंड झालेला असावा, जेणेकरून बरणीला घाम येणार नाही आणि याचे जे पाणी सुटतं वाफेने ते सुटणार नाही. म्हणजे आपला मोरावळा वर्षभर टिकतो छान. आणि हा असा आपला बहुगुणी मोरावळा तयार आहे. याच पद्धतीने तुम्ही देखील घरी बनवून बघा. कसा झाला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत नमस्ते.